आपली भारतीय संस्कृती, आपली ही परंपरा वैविध्यपूर्ण गोष्टींनी नटलेली सजलेली आहे. पण आपल्या या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या या परंपरेतील काही महत्वाच्या गोष्टी मागे सुटत चालल्या आहेत. आजकाल लहान मुलं असू देत किंवा मोठी माणसं असू देत, सगळ्यांना टेबल खुर्च्या वापरायला प्रचंड आवडतात. मुलांना अभ्यास करायला सुद्धा टेबल खुर्ची लागते. आपल्याला जेवायला सुद्धा डायनिंग टेबल आणि खुर्ची लागते. पण तुम्हाला माहितीये का, या टेबल खुर्च्यांचा वापर केल्यामुळे आपलं अन्न पचन नीट होत नाही. कारण अन्न पचनासाठी जी ऊर्जा लागते, ती उष्णता लागते, ती त्या प्रमाणात जनरेट होत नाही आणि त्यामुळे अन्न पचन नीट होत नाही. आणि अन्न पचन नीट न झाल्यामुळे लिव्हर तसंच पोटाचे विकार उद्भवू शकतात, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत नुकसानदायक आहे. आपल्या सगळ्यांनाच माहितीये, पूर्वीच्या काळात लोक पंक्तीत जेवायला बसायचे, मांडी घालून खाली जेवायला बसायचे. पण आजकाल आपल्याला मांडी घालून खाली बसायला फार संकोच वाटतो. पण ही जी आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे किंवा आपण ज्याला पद्धत म्हणूया, की मांडी घालून खाली बसायचं आणि जेवायचं, त्यामागे अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. त्यातलं एक महत्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे की त्यामुळे जेवण व्यवस्थित पचतं. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण याच आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीबद्दल, परंपरेबद्दल सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहितीये का, भारतातच नाही तर ईस्ट आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्री मध्ये सुद्धा मांडी घालून खाली बसून जेवण्याची पद्धत आहे, ज्याचं कारण मी आताच तुम्हाला सांगितलं की त्यामुळे जेवण व्यवस्थित पचतं आणि याला हेल्थ एक्सपर्टनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. सायंटिफिकली सुद्धा हे प्रूव्ह झालेलं आहे. मांडी घालून खाली बसतो हा आपल्या योग साधनेतील एक आसन प्रकार आहे, ज्या आसनाला आपण सुखासन असं म्हणतो. सुखासन हे एक पद्मासनाचं स्वरूप आहे असं म्हटलं तरी चालेल. सुखासनात बसल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. सुखासन केल्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन सकारात्मक विचार वाढतात. या आसनामुळे लठ्ठपणा कमी होतो. तसंच पित्त, पोटाचे विकारही कमी होतात. सुखासनामुळे शरीरात ऊर्जा किंवा शरीराला जितकी गरजेची आहे तेवढी उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे आपलं शरीर कायम एनर्जेटिक राहतं. सुखासनाचे हे आणि असे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मांडी घालून खाली बसणं फार गरजेचं आहे. मांडी घालून खाली बसण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातले काही फायदे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मांडी घालून खाली बसल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जेव्हा आपण मांडी घालून खाली जेवायला बसतो किंवा जेवण झाल्यानंतर ताट घेऊन हात धुवायला उठतो किंवा जेवताना काही तयारी करायची राहिली असेल तर पुन्हा उठतो आणि ती वस्तू घेऊन येतो, यामुळे शरीराची व्यवस्थित हालचाल होते आणि ऑफकोर्स शरीराची हालचाल झाली की ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. ब्लड सर्क्युलेशन सुधारलं की त्याची मदत वजन कमी करण्यासाठी होते. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे की जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर तो कमी होण्यास मदत होते. जेव्हा आपण मांडी घालून बसतो, उठतो, त्यामुळे आता हीच गोष्ट सारखी सारखी येणार बरं का. जेव्हा आपण मांडी घालून खाली बसतो, उठतो, त्यामुळे आपल्या पायांची हालचाल होते, आपल्या स्नायूंची हालचाल होते, शरीरातल्या सर्व स्नायूंची हालचाल होते आणि त्यामुळे स्नायूंची वेदना कमी होण्यास मदत होते. आपले स्नायू बळकट होतात. कारण मांडी घालून खाली बसणं, उठणं यामुळे आपोआपच हालचाल म्हणा किंवा आपल्या स्नायूंना एक प्रकारचा व्यायामच होतो. आपल्या शरीराचं पोस्चर सुधारायला मदत होते. जेव्हा आपण मांडी घालून खाली बसतो तर आपोआपच आपला पाठीचा कणा ताठ राहतो किंवा सरळ राहतो. पण जेव्हा आपण खुर्चीत बसतो त्यावेळेला जशी खुर्चीची रचना असेल त्याप्रमाणे आपण आपलं शरीर ऍडजस्ट करतो आणि ते आपल्याला लक्षातही येत नाही. आपण पुढे वाकून बसतो, टेबल खुर्चीवर बसतो तेव्हा. त्यामुळे मांडी घालून जेव्हा खाली बसतो तर आपलं पोस्चर, शरीराचं पोस्चर सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगत आले तेच मी आता पुन्हा सांगेन की जेव्हा आपण मांडी घालून खाली बसतो त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. आपण जेव्हा मांडी घालून जेवणासाठी खाली बसतो तेव्हा घास म्हणजे जेवताना घास घेण्यासाठी आपण पुढे वागतो
घास घेतो, पुन्हा मागे ताठ होतो आणि ही क्रिया सारखी सुरू राहते की आपण पुढे वाकून घास घेतो, पुन्हा मागे होतो. त्यामुळे होतं काय, तर एकतर आपल्या पोटाच्या स्नायूंची सुद्धा हालचाल होते, त्यांचाही व्यायाम होतो, त्यामुळे उष्णता निर्माण होते, ऍसिड निर्माण होतं की ज्यामुळे, आणि ते जे ऍसिड आहे ते आपल्या अन्न पचनासाठी फार गरजेचं असतं. खाली बसून जेवल्यामुळे अशा प्रकारे आपल्या पोटांच्या स्नायूंना चालना मिळते आणि त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. तसंच आपले स्नायू सुद्धा बळकट होतात. जमिनीवर मांडी घालून बसल्यामुळे पायाचे, कमरेचे, पोटाचे या सगळ्या स्नायूंना चालना मिळते आणि त्यामुळे ते बळकट होतात, मजबूत होतात. आपल्या पाठीचा कणा ताठ राहतो, आपलं शरीर लवचिक बनतं, आपलं पचनतंत्र सुधारतं, ज्यामुळे अन्न पचन चांगल्या प्रकारे होतं आणि जेव्हा आपल्या आपल्या शरीराची पचन क्रिया व्यवस्थित रित्या काम करते, तेव्हा अर्थातच आपली हेल्थ, आपली तब्येत ही कायम नीट राहते. तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे खाली बसल्यामुळे दीर्घायुष्य लाभते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं? जे मी इतका वेळ सांगते तेच कारण आहे. आपल्या शरीराची इतकी हालचाल होते, आपल्या सगळ्या स्नायूंना चालना मिळते, त्यांचा व्यायाम होतो, त्यामुळे पचनक्रिया सुधारते, हवी तेवढी उष्णता आपल्या शरीरात निर्माण होते, शरीर लवचिक बनतं, आपल्या पाठीचा कणा ताठ राहतो. मग एवढं सगळं जर व्यवस्थित आपल्या शरीराचं कार्य सुरू असेल तर आपल्याला दीर्घायुष्य नक्कीच लाभणार आहे. त्यामुळे मी सर्वांना अगदी मनापासून सांगेन की अगदी दोन्ही वेळेला तुम्हाला जेवायला खाली बसणं शक्य नसेल तर दिवसातून किमान 5 ते 10 मिनिटं तरी मांडी घालून खाली बसा. इट इज ऍज गुड ऍज एक प्रकारचा व्यायामच आहे अख्ख्या शरीरासाठी. तुम्ही बघितलं असेल आपण मेडिटेशन करताना सुद्धा मांडी घालूनच बसतो का, तर त्याच्या मागे इतके सगळे आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. तर मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही प्रत्येक जण किमान 5 मिनिटं तरी दिवसातून एकदा तरी मांडी घालून खाली बसाल. मग ते जेवणासाठी बसा, अभ्यास करण्यासाठी मुलांना खाली बसवा, मेडिटेशन साठी बसा, पण अगदीच काही नाही तर असंच नुसतं 5 मिनिटं खाली बसा. पण नक्की हे करून पहा. आपली ही संस्कृती, आपली ही परंपरा आपल्यापर्यंत आपल्या आई वडिलांनी, आपल्या नातेवाईकांनी आपल्या हाती सोपवली, तशीच आता ही आपली जबाबदारी आहे की ही संस्कृती, ही परंपरा, ह्या ज्या काही पद्धती आहेत त्या आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायच्या आहेत. लवकरात लवकर या गोष्टीची सुरुवात करा, याचे फायदे अनुभवा, बघा त्यातनं तुम्हाला काय अनुभवायला मिळतंय आणि आमच्या बरोबर हे सगळं कमेंट द्वारे शेअर करा. मला ते वाचायला आवडेल, मला सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडेल. आणि इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात म्हणजे तो तुम्हाला नक्कीच आवडलाय, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या आणि सतत हसत राहा. नमस्कार.